दुसरा इतिहास अध्याय 22। यरुशलेमकरांनी त्याच्या जागी त्याचा कनिष्ठ पुत्र अहज्या यास राजा केले, कारण जी माणसांची टोळी अरबी लोकांबरोबर छावणीत आली होती तिने त्याच्या सर्व वडील पुत्रांचा वध केला होता। या प्रकारे अहज्या बिन यहोराम हा यहुद्यांचा राजा झाला। अहज्या राज्य करू लागला तेव्हा तो 42 वर्षाचा होता। त्याने यरुशलेमेत 1 वर्ष राज्य केले। त्याच्या आईचे नाव अथल्या, ही अमरीची नात। त्याची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती, कारण दुष्कृत्ये करण्यास त्याची आई त्यास सल्ला देत असे। अहाबाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले। त्याच्या बापाच्या मृत्यूनंतर त्या घराण्यातील लोकांनी त्यास असा सल्ला दिला की त्यायोगे त्याचा नाश झाला। तो त्यांच्या मसलतीने इस्रायलाचा राजा यहोराम बिन अहाब याच्याबरोबर रामोथ गिलाद येथे आरामाचा राजा हजाएल याजशी लढावयास गेला। तेव्हा आरामी लोकांनी योरामास घायाळ केले। तो हजाएलाशी रामा येथे लढताना आरामी लोकांच्या हातून जे घाय त्यास झाले होते ते बरे व्हावे म्हणून तो इज्रेल येथे गेला। अहाबाचा पुत्र यहोराम हा इज्रेल येथे आजारी होऊन पडला होता, म्हणून यहुदाचा राजा यहोराम याचा पुत्र अजर्या त्याच्या समाचारास गेला। अहज्याचा नाश देवाकडून झाला, कारण त्याने योरामाची संगती धरली होती। अहाबाच्या घराण्याचा उच्छेद करावा म्हणून परमेश्वराने येहू बिन निमशी यास अभिषिक्त केले होते। त्याच्याशी सामना करावा म्हणून तो तेथे येऊन यहोरामाबरोबर निघाला होता। येहू अहाबाच्या घराण्यास शासन करीत असता यहुदाचे सरदार व अहज्याचे पुतणे हे अहज्याच्या सेवेस असलेले त्यास आढळले। तेव्हा त्याने त्याचा वध केला। त्याने अहज्याचा शोध लाविला, त्यास त्याच्या लोकांनी पकडले। तो शोमरोन येथे लपून राहिला होता। त्यांनी त्यास येहूकडे नेऊन त्याचा वध केला, त्यास मूठ माती दिली। ते म्हणाले, जो यहोशाफाट परमेश्वरास जीवेभावे शरण गेला त्याचा हा पुत्र। अहज्याच्या घराण्यात राज्य करण्यास समर्थ असा कोणी उरला नाही। अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला असे पाहिले, तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला। तरी राजकन्या यहोशबात हिने अहज्याचा पुत्र योवाश यास त्या वधावयाच्या राजपुत्रातून चोरून नेले आणि बिछाने ठेवण्याच्या कोठडीत त्याच्या दाईने त्याला छपवून ठेविले। याप्रमाणे यहोराम राजाची कन्या जी होयादा याजकाची पत्नी यहोशबात, जी अहज्याची बहीण होती, तिने योवाशाला अथलेपासून छपविले, म्हणून तिला त्याचा वध करिता आला नाही। देवाच्या मंदिरात त्या 6 वर्षे छपवून ठेविले होते। तेव्हा अथलेने देशावर राज्य केले।